नमस्कार मित्रांनो, 22 जूनपासून होणाऱ्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ परीक्षा 2026साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण TCS पॅटर्ननुसार म्हणजेच TCSने पाठीमागे घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्याचे विश्लेषण बघणार आहोत. त्याचबरोबर TCS आता होणाऱ्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकते ते देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर करंटचे देखील चालू घडामोडींचे देखील महत्त्वाचे 5-6 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रार्थना समाजावर टिंबटिंबच्या विचारांचा जोरदार प्रभाव होता. पर्याय आहेत सत्यशोधक समाज, आर्य समाज, ब्रह्मो समाज, परमहंस मंडळी. तर प्रार्थना समाजावर ब्रह्मो समाजाच्या विचारांचा जोरदार प्रभाव होता. हे कसं काय? तर ब्रह्मो समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन हे जेव्हा मुंबईत आलेले तेव्हा त्यांनी मुंबईत एक व्याख्यान दिलेले आणि या व्याख्यानापासून प्रेरित होऊन प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. त्यामुळे प्रार्थना समाजाच्या विचारांवर ब्रह्मो समाजाच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या राज्यात रोहतासगड किंवा रोहतास हा किल्ला आहे? पर्याय आहेत उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहार. तर रोहतासगड किंवा रोहतास हा किल्ला बिहार या राज्यात आहे. या प्रकारचे प्रश्न TCS वारंवार विचारत आहे. त्यामुळे देशातील जी काही महत्त्वाची स्थळे आहेत ती कोणत्या राज्यात आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे किल्ले व स्थळे व ती कोणत्या जिल्ह्यात आहेत हे आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद टिंबटिंब असे नमूद करतो की 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही बालकास कोणताही कारखाना किंवा खाणीत कामावर ठेवता येणार नाही किंवा इतर कोणत्याही धोकादायक रोजगारात गुंतवता येणार नाही. पर्याय आहेत कलम 24, कलम 28, कलम 22, कलम 26. तर भारतीय राज्यघटनेतील असे कोणते कलम आहे जे बालकामगारास मनाई करते? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 24 हे बालकामगारास मनाई करते. आता आपण महत्त्वाची कलमे पाहून घेऊया ज्यावर परीक्षेत प्रश्न येण्याची शक्यता आहे. कलम 22 विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण प्रदान करते. कलम 26 हे धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस देते. कलम 28 हे विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबद्दलचे स्वातंत्र्य प्रदान करते. कलम 52 मध्ये भारताचे राष्ट्रपती या पदाची तरतूद आहे. कलम 63 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती या पदाची तरतूद आहे. कलम 76 मध्ये भारताचा महान्यायवादी या पदाची तरतूद आहे. तर कलम 153 मध्ये राज्यांचे राज्यपाल या पदाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार पशुपालन क्षेत्राचा शेती उत्पन्नामध्ये सुमारे किती टक्के वाटा आहे? पर्याय आहेत 10%, 16%, 20% आणि 35%. आता हा जो अर्थसंकल्प आहे 2026-27चा तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कारण कधीकधी TCS या अर्थसंकल्पावरती खूप जास्त प्रश्न परीक्षेत विचारते, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर आपल्याला सिलेबसमध्ये कृषी आणि पशुसंवर्धन हा देखील टॉपिक दिलेला आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्पानुसार पशुपालन क्षेत्राचा शेती उत्पन्नामध्ये म्हणजेच फार्म इन्कममध्ये सुमारे 16% वाटा आहे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती 2026साठी ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये आपण जवळपास 25पेक्षा जास्त सराव पेपरचा समावेश केलेला आहे. यामध्ये 5 फुल लेंथ सराव पेपर असणार आहेत आणि याच्यासाठी आपण सेक्शनल टायमर देखील ठेवलेला आहे. त्यामुळे परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल या TCS पॅटर्ननुसार तर ते आहे टाईम मॅनेजमेंट. आणि या टाईम मॅनेजमेंटचं प्रॅक्टिस करण्यासाठी ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज सर्वात बेस्ट ठरणार आहे. त्याचबरोबर इतर जे सराव पेपर आहेत ते विषयानिहाय असणार आहेत. याच्यामध्ये आपण चालू घडामोडींचे देखील प्रॅक्टिस पेपर ठेवलेले आहेत, त्यामुळे त्याचा देखील फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये झालेला दिसेल. परीक्षेमध्ये याचा सर्व पदांसाठी तुम्हाला 100% फायदा होईल. विशेषतः वरिष्ठ लिपिक तथा टंकलेखक आणि कनिष्ठ भांडारपाल या पदांसाठी हा अतिशय उपयुक्त असणार आहे टेस्ट सिरीज. आता परीक्षेसाठी खूप कमी वेळ बाकी आहे, त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा. त्याचा 100% फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये झालेला दिसेल. हा कोर्स जॉईन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 5. मुघल सम्राट टिंबटिंब याने बुलंद दरवाजा किंवा लोफ्टी गेटवे बांधला होता. पर्याय आहेत औरंगजेब, हुमायून, अकबर आणि बाबर. तर बुलंद दरवाजा किंवा लोफ्टी गेटवे कोणी बांधला होता? तर
तो सम्राट अकबर या बादशाने बांधला होता. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे मुस्लिम राज्यकर्ते व त्यांनी निर्माण केलेल्या वास्तू पाहणार आहोत. कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्ली येथे कुतुब मिनारची निर्मिती केली. त्यानंतर त्याने अडायदिन का झोपडा हा अजमेर येथे बांधला. हा अडायदिन का झोपडा हिंदू आणि जैन मंदिर यांच्या फाउंडेशनवर बांधलेला आहे. त्याच्यानंतर सिकंदर लोधी याने आग्रा शहर वसवले व हे शहर त्याने 1505 मध्ये वसवले. त्यानंतर शेरशाह सुरी यांनी ग्रँड ट्रक रोड बांधला. हा रोड सिंधू नदीपासून ते बंगालपर्यंत विस्तारलेला आहे व यालाच उत्तरपद असे देखील म्हटले जाते. त्यानंतर शहाजहान याने ताजमहालची निर्मिती केली. त्याचबरोबर लाल किल्ल्याची देखील निर्मिती केली. त्यानंतर जामा मस्जिद, मोती मस्जिद, आग्रा येथील मोती मस्जिद याची निर्मिती शहाजहानने केली. त्यानंतर औरंगजेब याने बीबी का मकबरा औरंगाबाद किंवा आत्ताचे संभाजीनगर येथे बांधले. त्यानंतर मोती मस्जिद दिल्ली येथे निर्माण केली. येथे लक्षात घ्या, मोती मस्जिद आग्र्यातील शहाजहानने बांधलेले आहे, तर मोती मस्जिद दिल्ली येथील औरंगजेब याने बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, रणजी ट्रॉफी 2025-26 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये जे क्रीडा चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर 2025-26 जी रणजी ट्रॉफी झाली त्याचे विजेतेपद जिंकलेले आहे जम्मू काश्मीरच्या संघाने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे. आता कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की ही रणजी ट्रॉफी स्पर्धा कशाशी संबंधित आहे? तर ही आहे क्रिकेटशी संबंधित असलेली स्पर्धा, क्रिकेट या खेळाशी संबंधित. त्यानंतर ही जी 2026ची आवृत्ती होती ती किती होती? तर ती 91वी आवृत्ती. याचे विजेतेपद कोणी पटकवले? तर जम्मू काश्मीरच्या संघाने पटकवले आणि हे त्यांचे पहिलेच विजेतेपद आहे रणजी ट्रॉफीचे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर उपविजेता कोण होता? तर तो होता कर्नाटकचा संघ. त्यामुळे उपविजेता देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे? पर्याय आहेत भाग 4, भाग 6 भाग 6, भाग 4. तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानंतर भाग 6 असा कोणता भाग नाही. त्यानंतर भाग 6 मध्ये राज्ये याविषयी माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 8, पाण्याची दुष्परिणता कायमची दूर करण्यासाठी टिंबटिंबाचा वापर केला जातो. पर्याय धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, विरंजक चूर्ण आणि बेकिंग पावडर. तर पाण्याची दुष्परिणता कायमच्या दूर करण्यासाठी धुण्याच्या सोड्याचा वापर केला जातो आणि धुण्याच्या सोड्याला सोडियम कार्बोनेट असे म्हटले जाते व याचे सूत्र आहे Na2CO3. तर खाण्याचा सोडा हा सोडियम बायकार्बोनेट असून याचे सूत्र आहे NaHCO3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, मार्च 2026 मध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले? पर्याय आहेत गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा. तर हा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण TCS अशा प्रकारे दुसरे राज्य याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारते. आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हा विधेयक देखील खूप महत्त्वाचे आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर भारतामध्ये समान नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे विधेयक मंजूर करणारे गुजरात हे देशातील दुसरे राज्य ठरलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. आता याबाबत थोडी अधिक माहिती आपण बघूया. मग हे विधेयक लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर पहिले राज्य होते उत्तराखंड. उत्तराखंड सरकारने UCC हे विधेयक लागू करून तशा प्रकारचे राज्य बनण्याचा पहिला मान मिळवला होता. त्यानंतर जर प्रश्न असा विचारला की स्वातंत्र्यपूर्व काळात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे पहिले राज्य कोणते होते? तर गोवा. गोवा या राज्यामध्ये जेव्हा पोर्तुगीजांची सत्ता होती तेव्हा पोर्तुगीजांनी गोवामध्ये पहिल्यांदा देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलेला. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून गोवा हे पहिले राज्य ठरते. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की समान नागरी संहिता किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा समावेश भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहे? तर भाग 4 मध्ये म्हणजेच राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यामधील कलम 44 मध्ये समान नागरी संहिता याविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा देखील भाग लक्षात ठेवा. हा देखील पॉलिटी किंवा राज्यघटनेच्या अँगलने तुम्हाला परीक्षेमध्ये ते विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 10, कोणती नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते? पर्याय आहेत गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, सिंधू. आपण मॅपमध्ये बघूया तर हा हिमालय असा पसरलेला इथं
आणि असं इकडे. तर सिंधू नदीला जर आपण पाहिलं तर ही हिमालयाची पश्चिम सीमा दर्शवते. त्यानंतर गंगा नदी ही हिमालयाच्या पायथ्यावरून वाहते. हे बघा, गंगा नदी अशी वाहते. त्याच्यानंतर यमुना नदी ही गंगा नदीला समांतर वाहते. आणि ब्रह्मपुत्रा ही नदी जर बघितली तर ही नदी हिमालयाची पूर्व रेषा निर्धारित करते, आहे का. तर हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा कोणती नदी दर्शवते, तर याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा ही नदी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या सरकारने संमत केलेल्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश करण्यात आला. पर्याय आहेत व्ही.पी. सिंह सरकार, चरणसिंह सरकार, मोरारजी देसाई सरकार, इंदिरा गांधी सरकार. तर 42वी घटनादुरुस्ती ही 1976 मध्ये झाली होती व त्यावेळी देशात इंदिरा गांधी यांचं सरकार होतं. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे इंदिरा गांधी सरकार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. बहुजन समाजाच्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील यांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र प्रकाशित करत. पर्याय आहेत दीनबंधू, दर्पण, दिनमित्र, ज्ञानप्रकाश. तर मुकुंदराव पाटील हे बहुजन समाजाच्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी दिनमित्र हे वृत्तपत्र प्रकाशित करत व हे वृत्तपत्र अहमदनगर येथून प्रकाशित होत. आता आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाची वृत्तपत्रे व त्यांचे संपादक व त्याबद्दल विशेष माहिती पाहणार आहोत. तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे दर्पण व त्याचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर व हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यानंतर प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन हे प्रकाशित करत व यात लोकहितवादींची शतपत्रे प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कृष्णाजी त्रिंबक रानडे यांचे असून ते त्याचे पहिले संपादक होते. त्यानंतर पुढे नेमस्त राजकारणाचे मुख्यपत्र म्हणजेच मावळांचं ज्यावेळी राजकारण चालू झालं त्यावेळी त्यांचे मुखपत्र म्हणून ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पुढचे वृत्तपत्र आहे विचार लहरी. हे वृत्तपत्र कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे होते व हे वृत्तपत्र ख्रिस्ती मिशनऱ्यांना व त्यांच्या ज्ञानोदय या वृत्तपत्राला विरोध म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेलं होतं. त्यानंतर दिनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी पुण्यातून सुरू केलं होतं व हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते व त्यांनी त्या दृष्टीने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेले आढळते. व या दिनबंधू पासून किंवा कृष्णराव भालेकर यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 13. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि स्वामी दयानंद सरस्वती. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून TCSचे हे सर्वात महत्त्वाचे आणि फेवरेट टॉपिक आहेत, कारण जे वेगवेगळे समाज आहेत त्याचे संस्थापक, त्याचे स्थापन करण्याचे ठिकाण आणि वर्ष याच्यावरती प्रश्न विचारते TCS. तर हे जे सत्यशोधक समाज आहे त्याची स्थापना केलेली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आता आपण महत्त्वाचे जे 4 समाज आहेत ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज याच्याविषयी माहिती बघूया. परीक्षेत जर प्रश्न विचारला यांच्यावर तर याच्या बाहेर तो प्रश्न अजिबात जात नाही. ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली तर ती झाली 20 ऑगस्ट 1828ला. कोठे झाली तर कोलकाता येथे आणि याचे संस्थापक कोण आहेत तर राजा राममोहन रॉय हे. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली तर 31 मार्च 1867ला. कोठे तर मुंबई या ठिकाणी आणि याचे संस्थापक आहेत आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली तर 24 सप्टेंबर 1873ला. ती कुठे झाली तर ती झाली पुणे या ठिकाणी आणि याचे संस्थापक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कधी झाली तर 10 एप्रिल 1875ला. कोठे झाली तर मुंबई या ठिकाणी आणि याचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज आणि आर्य समाज या दोन्हींची स्थापना ही मुंबई या ठिकाणी झालेली आहे, हे लक्षात ठेवा. तर सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यात झालेली आहे. TCS पॅटर्ननुसार हे जे 4 समाज आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा जो डेटा आहे तो तोंडपाठ करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. सुलतान अजलन शाह कप 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? पर्याय आहेत भारत, बेल्जियम, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया. तर ही जी सुलतान अजलन शाह कप स्पर्धा आहे ही कशाशी संबंधित आहे तर ही स्पर्धा आहे हॉकी या खेळाशी संबंधित. त्यामुळे हा खेळ देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे, असा देखील प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. आणि 2025चे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे बेल्जियमच्या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल.
आता ही जी स्पर्धा झाली ही कोठे पार पडली, तर ही पार पडली मलेशिया या देशामध्ये. याचा विजेता कोण होता, तर तो होता बेल्जियम हा संघ. यांचे हे पहिलेच विजेतेपद होते, त्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर उपविजेता कोण होता, तर भारत या स्पर्धेचा उपविजेता होता. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून देखील ही स्पर्धा खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 15 आहे, मुंबई किंवा तत्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय केव्हा सुरू झाले? पर्याय आहेत 1950, 1947, 1850, 1862. तर 1862 साली देशात एकूण 3 न्यायालय चालू झाली. त्यातलं पहिले कोलकाता, त्यानंतर मद्रास व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय. 1862 साली कोलकाता, मद्रास आणि मुंबई ही 3 न्यायालय सुरू झाली. तर त्यानंतर 1866 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालय सुरू झाले. त्यामुळे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे 1862. 1862 साली मुंबई उच्च न्यायालय सुरू झाले. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग दक्षिण आफ्रिकेकडून घेतला गेला आहे? पर्याय आहेत मूलभूत अधिकार, संविधान दुरुस्ती, संसदीय लोकशाही, निर्देशक तत्वे. तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला भाग आहे संविधान दुरुस्ती. आता आपण भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून कोणता भाग स्वीकारलेला आहे याच्याविषयी माहिती घेऊया. प्रश्न जर आला तर याच्यावर अजिबात जाणार नाही, त्यामुळे एवढाच भाग अतिशय व्यवस्थित करून ठेवा. तर भारतीय राज्यघटनेतील स्त्रोत कोणते आहेत ते बघूया. तर भारतीय शासन कायदा 1935 मधून संघराज्य योजना हे तत्व स्वीकारलेले आहे. त्यानंतर न्यायव्यवस्थेचे तत्व स्वीकारलेले आहे. लोकसेवा आयोग, त्यानंतर राज्यपाल पद देखील भारतीय शासन कायदा 1935 वरूनच घेतलेला आहे. त्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी देखील भारतीय शासन कायदा 1935 मधून स्वीकारलेल्या आहेत. आणि भारतीय राज्यघटनेतील बहुतांश गोष्टी, निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी भारतीय शासन कायदा 1935 वरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ब्रिटिश घटनेवरून संसदीय शासन व्यवस्था, द्विगृह संसद, एकच नागरिकत्व आणि कायद्याचे राज्य या बाबी भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या आहेत. मोस्टली ज्या संसदेशी रिलेटेड बाबी आहेत त्या ब्रिटिश राज्यघटनेकडून स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतर अमेरिका किंवा USA राज्यघटनेवरून मूलभूत हक्क स्वीकारलेले आहेत. त्यानंतर उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत इत्यादी बाबी अमेरिकन राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेतून प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही तरतूद घेतलेली आहे. त्यानंतर राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक हे देखील कॅनडाच्या राज्यघटनेवरून आपण घेतलेलं आहे. मोस्टली केंद्राशी रिलेटेड ज्या काही बाबी आहेत प्रभावी केंद्राशी त्या कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आढळून येतात. त्यानंतर आयरिश राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत देखील स्वीकारलेली आहे आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करतात हे देखील आयरिश घटनेवरून स्वीकारलेले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून समवर्ती सूची स्वीकारलेली आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकीचे तत्व देखील ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेले आहे. त्यानंतर फ्रान्सच्या घटनेवरून गणराज्य हे तत्व घेतलेले आहे. त्याचबरोबर प्रस्ताविकेतील जे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे काही आदर्श आहेत ही तत्वे देखील फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकारलेले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घटना दुरुस्तीची पद्धत म्हणजेच संविधान दुरुस्तीची पद्धत स्वीकारलेली आहे. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे तत्व देखील दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून स्वीकारलेले आहे. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. त्याचबरोबर प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे आदर्श जे आहेत ते सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून स्वीकारलेले आहेत. त्यानंतर जपानच्या घटनेवरून कायद्याने प्रस्तावित पद्धत हे तत्व जपानच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेले आहे. व त्यानंतर जर्मनीच्या घटनेवरून, यालाच वेयमार घटना असे देखील म्हणतात, त्याच्यावरून आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे तत्व जर्मनीच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेले आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या भारतीय राज्यघटनेत इतर देशांच्या संविधानातून स्वीकारलेल्या आहेत. प्रश्न जर आला तर याच्या बाहेर अजिबात जाणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? पर्याय आहेत पद्मजा नायडू, शारदा मुखर्जी, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित. तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या विजयालक्ष्मी पंडित या. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते श्रीप्रकाश. हे 1960 ते 1962 पर्यंत राज्यपाल होते.
प्रश्न जर आता आला तर महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते असा येऊ शकतो आणि त्याचे उत्तर असेल श्री प्रकाशे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. उत्तर प्रदेश राज्यातील खालीलपैकी कोणाला कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार 2026 मिळाला? पर्याय आहेत धर्मेंद्र सिंग देओल, श्री के.टी. थॉमस, मिसेस एन राजम आणि श्री पी. नारायणन. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पद्मविभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हे तिन्ही महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती TCS प्रश्न विचारते. मग या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर उत्तर प्रदेश राज्यातील अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याला कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार 2026 देण्यात आलेला आहे? तर त्या व्यक्ती आहेत मिसेस एन राजम या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. आता पद्मविभूषण पुरस्कार 2026 एकूण किती जणांना देण्यात आले? तर ते एकूण 5 जणांना देण्यात आलेले आहेत. मग ते 5ही जण बघूया, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. 2026चा पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रातून कोणाला मिळाला? तर श्री धर्मेंद्र सिंग देओल यांना. ते त्यांच्या मृत्यूनंतर देण्यात आला त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानासाठी. त्यामुळे याच्यावरती नेक्स्ट क्वेश्चन तुमचा येऊ शकतो. त्यानंतर श्री के.टी. थॉमस यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार 2026 देण्यात आला. ते आहेत केरळ राज्यातील. त्यानंतर मिसेस एन राजम यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी हा देण्यात आला. ते आहेत उत्तर प्रदेश राज्यातील. श्री पी. नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला. ते आहेत केरळ राज्यातील. आणि श्री V.S. अच्युतानंदन यांना देखील मृत्यूनंतर पद्मविभूषण 2026 देण्यात आलेलं आहे त्यांच्या सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रातील योगदानासाठी. ते सुद्धा केरळ राज्यातील आहेत. तर ही 5 नावे, त्यांचे राज्य आणि त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मविभूषण देण्यात आला ते लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 19. 6 जानेवारी 2026 रोजी सुरू करण्यात आलेल्या AI स्किलिंग कार्यक्रमाचा उद्देश कोणाला कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य देणे हा आहे? तर परीक्षेत आपल्याला योजना देखील खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर ही नुकतीच चालू झालेली एक योजना किंवा कार्यक्रम आहे AI स्किलिंग कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचा उद्देश काय असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर याचा उद्देश आहे कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रदान करणे. कोणाला? तर 10 लाख युवक आणि जे लघु उद्योजक आहे त्यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हा कार्यक्रम लक्षात ठेवा, याचा उद्देश देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. 1946च्या कॅबिनेट मिशनचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केले होते? पर्याय आहेत सर विल्यम हर्ट कर्झन वायली, सर पॅथिक लॉरेन्स, लॉर्ड लिनलिथगो, लॉर्ड स्टॅनली. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय चळवळी ज्या आहेत भारताच्या स्वातंत्र्याच्या, त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात आणि तो टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मग समाजसुधारक हा टॉपिक आहे. याच्यावरती देखील या 2 टॉपिकवरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात. तर 1946चे जे कॅबिनेट मिशन होते त्या कॅबिनेट मिशनचे नेतृत्व केलेले सर पॅथिक लॉरेन्स यांनी. त्यामुळे याची उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता याबाबत अधिक माहिती आपण घेऊया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो. या कॅबिनेट मिशनलाच अजून एक नाव आहे, ते देखील माहीत असलं पाहिजे. त्याला त्रिमंत्री योजना असं म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये 3 सदस्य होते. या 3 सदस्याचे जे शिष्टमंडळ आहे ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारतात पाठवलेलं. ते कधी भारतात पोचलं तर ते 24 मार्च 1946ला भारतात पोचलं. आणि याच्यामध्ये 3 सदस्य होते, त्यामुळे याला त्रिमंत्री योजना म्हणतात. ते कोणकोणते? तर सर पॅथिक लॉरेन्स जे त्यावेळी भारत मंत्री होते, त्यानंतर सर ट्रॅफर्ड स्क्रिप्स जे बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष होते, आणि तिसरे होते A.V. अलेक्झांडर जे नौसेना मंत्री होते. तर हे 3 सदस्य होते आणि सर पॅथिक लॉरेन्स यांच्या नेतृत्वात ते भारतात आलेले. मग यांनी भारत येथे आल्यानंतर 5 ते 12 मे 1946ला शिमला येथे सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. त्यामुळे शिमला हे ठिकाण लक्षात ठेवा. कॅबिनेट मिशन प्लॅन्स इज रिगार्डिंग याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो की कोठे बैठकी घेतल्या. आणि त्यानंतर त्यांनी 16 मेला 1946ला त्यांची योजना जाहीर केली. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही कॅबिनेट मिशन देखील खूप महत्त्वाचे आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 21. कडकनाथ ही कोंबडीची जात तिच्या काळ्या रंगाच्या मांसासाठी आणि उच्च औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. या जातीला भौगोलिक नामांकन GI टॅग मिळाले असून हिचे मूळ स्थान कोणते आहे? पर्याय झाबुजा मध्य प्रदेश, नंदुरबार महाराष्ट्र, बस्तर छत्तीसगड, आनंद गुजरात.
तर ही जी कडकनाथ कोंबडी आहे, या कोंबडीचे मांस देखील ब्लॅक कलरचे असते आणि रक्त देखील ब्लॅक कलरचे असते आणि ही मध्ये खूप फेमस झालेली कारण याच्या औषधी गुणधर्मामुळे. आणि याचे मूळ स्थान आहे मध्य प्रदेश राज्यातील झांबुआ आणि धर डिस्ट्रिक्ट किंवा जिल्हा हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22. भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव केला जातो, ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारत हा जगात दूध उत्पादनात अव्वल बनला? पर्याय आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आणि बाबा आमटे. तर भारतात जी श्वेतक्रांती झाली त्यालाच अजून एक नाव आहे, ते लक्षात ठेवा, ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड हे जगातील सर्वात मोठा दुग्ध विकास कार्यक्रम होता आणि तो कोणाच्या प्रयत्नामुळे सुरू झालेला, तर ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि या वर्गीस कुरियन यांनाच श्वेतक्रांतीचे जनक किंवा मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, मिल्क मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं असा देखील प्रश्न परीक्षेत TCS विचारू शकते. तर त्याचं उत्तर हे असेल. त्याचबरोबर डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अमूल हा जो ब्रँड आहे याची सुरुवात केलेली, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे जे डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहेत ते कशाचे जनक आहेत, तर ते हरित क्रांतीचे जनक आहेत. भारतात जी हरित क्रांती झाली शेती क्षेत्रामध्ये त्याचे जनक कोण आहेत, तर ते आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन. त्यामुळे हा देखील ऑप्शन लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक हा पर्याय आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. हे कशासाठी फेमस आहेत, तर जगभरात जी हरित क्रांती झाली त्याचे जनक कोण आहेत, ते आहेत नॉर्मन बोरलॉग. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, जगातील हरित क्रांती म्हटलं की नॉर्मन बोरलॉग आणि भारतातील म्हटलं की एम एस स्वामीनाथन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या क्रांतीला काय नाव देण्यात आले आहे आणि नुकतीच यासाठी कोणती प्रमुख योजना सुरू आहे? आपली परीक्षा ही महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ याच्याशी संबंधित असल्यामुळे मत्स्य उत्पादनावरती किंवा मत्स्य या विषयाशी संबंधित देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात. तर हे जे मत्स्य उत्पादन आहे याच्यामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने जी क्रांती सुरू केली त्याचं नाव आहे नील क्रांती. त्यामुळे ही क्रांती लक्षात ठेवा, मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. आणि त्यासाठी प्रमुख योजना जी सुरू केली तिचे नाव काय आहे, तर तिचे नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीचा सामू म्हणजेच pH लेवल ही सामान्यतः किती असणे सर्वात आदर्श मानले जाते? पर्याय आहेत 3 ते 5, 6 ते 7, 9 ते 11 आणि 1 ते 2. तर पिकाची चांगली वाढ होण्यासाठी जो जमिनीचा सामू pH व्हॅल्यू असते ती साधारणतः 6.5 ते 7.5 किंवा 6 ते 7.5 याच्या दरम्यान असणे आवश्यक असते. म्हणजेच कशी, तर ती साधारणतः न्यूट्रल 7च्या आसपास असली पाहिजे. म्हणजेच किंचित आम्ल ते किंचित आम्लारी अल्कली अशा प्रकारचे असले पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. म्हणजेच सर्वसाधारणपणे किंचित आम्ल ते किंचित आम्लारी अशा स्वरूपाची जी जमीन असेल तर याच्यामध्ये पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25. भारतीय अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यशेती यांचा प्रामुख्याने समावेश होतो? पर्याय आहे द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, प्राथमिक क्षेत्र आणि सेवा सेक्टर. तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे कारण भारताची अर्थव्यवस्था हा टॉपिक आपल्याला आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन आणि कृषी हा देखील विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. आणि भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याचे प्रामुख्याने 3 क्षेत्र पडतात: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. तर हे जे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यशेती हा विषय आहे तो कोणत्या क्षेत्रात येतो, तर तो येतो प्राथमिक क्षेत्रामध्ये. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रायमरी सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये कृषी आणि कृषीशी संलग्न इतर व्यवसाय म्हणजेच पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यशेती यांचा समावेश होतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, जर जे व्यवसाय हे थेटपणे निसर्गावर आधारित आहेत त्यांचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रावर होतो. त्यानंतर प्राथमिक क्षेत्रापासून जे उत्पादन मिळते त्याच्यावर आधारित असलेले जे व्यवसाय आहेत त्यांचा समावेश हा द्वितीय क्षेत्रात होतो. म्हणजेच काय, जे उद्योगधंदे असतील
जे काही कारखाने असतील त्यांचा समावेश हा द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. मग तृतीय क्षेत्रामध्ये कोणाचा समावेश होतो तर विविध सेवा ज्या आहेत त्यांचा समावेश, जशा की बँकिंग असेल, वाहतूक सेवा असतील, यांचा समावेश जे आहे तो येतो तृतीय क्षेत्रामध्ये. त्यामुळे 3 महत्त्वाचे क्षेत्र आहेत भारतीय अर्थव्यवस्थेतील आणि त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो ते लक्षात ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपेक्षित असेल. तर हे होते 25 प्रश्न, जे प्रश्न TCSने पाठीमागे झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले होते. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% होईल. अशा स्वरूपाचे प्रश्न TCS परीक्षेमध्ये विचारत असते. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करत असताना अशाच प्रकारचे प्रश्न, अशाच प्रकारचे टॉपिक आणि त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मॅक्झिमम आउटपुट तुम्हाला परीक्षेमध्ये मिळेल. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्नांची रिव्हिजन करा. जेवढे जास्त प्रश्न सोडवाल तेवढे जास्त मार्क्स परीक्षेमध्ये मिळतात. त्याचबरोबर टायमर असल्यामुळे परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपली ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, ज्याच्यामध्ये आपण सेक्शनल टायमर देखील दिलेला आहे. त्याचा फायदा तुम्हाला टाईम मॅनेजमेंटसाठी 100% होऊ शकतो. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करा. याच्यावरती तुम्हाला 25पेक्षा जास्त सराव पेपरचा अभ्यास करता येईल, त्या सॉल्व करता येतील, त्याची रिव्हिजन करता येईल आणि टाईम मॅनेजमेंट देखील करता येईल. टेस्ट सिरीजविषयी अजून काही शंका असतील तर त्याच्यासाठी आपला हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.